शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्रीबाई, माता रमाई, माता जिजाऊ, अशा सगळ्यात थोर आपल्या जे होऊन गेलेले सगळे आपले कार्यकर्ते, सामाजिक कार्य करणारे जे आपले माता बाबा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांनाच माझं विनम्र अभिवादन. सर्वांना, उपस्थित सर्वांना सेपरेट जय भीम, छोट्यांना सुद्धा. आणि विशेष म्हणजे मला छान वाटलं की आपले सगळे छोटे छोटे असे एवढे उत्साहाने सगळ्याच्या अगोदर येऊन बसलेले, त्याबद्दल आपल्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तेव्हाच इथं आल्यानंतरच माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की एवढे छोटे छोटे आहेत, तर आपण माझी परीक्षा जेव्हा संपेल तर मे महिन्यामध्ये एक आठवड्याचं शिबिर या छोट्यांच्यासाठी आपण नक्की घेऊया. तर त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी उपयुक्त आहेत तर त्या आठवड्याभरामध्ये मुलांना शिकवल्या जातील आणि आपल्या विहारातर्फे ते विनामूल्य असणार आहे. तर तेव्हा त्या आपण मग डेट आपण ठरवू आणि तेव्हा मुलांचं आपण खास करून त्याच्यामध्ये घेऊ. महिला जरी आलं तर त्याचे पण थोडंसं त्यांना उपयोगी गोष्टी ह्या नक्कीच आपण घेणार होतो. तर आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जागतिक आरोग्य दिन या निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये काय होतं की खरं म्हणायला गेलं तर योगाचं व्याख्यान म्हटल्यानंतर अजून थोडी म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढी तरी येतील. म्हणजे काही बाकीचा कार्यक्रम म्हटलं मनोरंजनाचा तर हॉल भरलेला असतो, पण काहीतरी आरोग्याविषयी काही असा आपला धार्मिक कार्यक्रम असेल तर तिथं थोडीशी गर्दी कमी असते. त्याच्यामुळे अपेक्षा नव्हती, पण छोटी चमके इथं आलेली बघून थोडंसं मनाला बरं वाटलं की आपल्यामध्ये म्हणजे असं चांगला प्रतिसाद आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मुळात म्हणजे काय, आता सध्याचं कसं, पूर्वी आमच्या वेळेला जेव्हा आम्ही परीक्षा आमचा रिझल्ट लागायचा, आमचे वडील फक्त विचारायचे सुषमा पास झाली का, किती टक्के, त्यांना काही कळायचं नाही, पास झाली का. पास म्हटले सगळ्यांना सांगत फिरणार पोरगी पास झाली, पोरगी पास झाली. कारण माझ्या आधीचे सगळे कसे अजून छोटे तोपर्यंत लग्न होऊन गेले होते, मीच एकटे फक्त शिकले होते त्याच्यामध्ये. तर तेव्हाचा काळ कसा होता की पास बास असं होतं. पण आता सध्या कसा काळ आलेला आहे की 95%, 96% मार्क्स पडले म्हटलं तर ठीक आहे, 95 पडले का अशी प्रतिक्रिया आहे. म्हणजे अपेक्षा ह्या आपल्या वाढलेले. तर हे जे आपलं आता वैज्ञानिक युग आहे याच्यामध्ये प्रगती भरपूर झालेली, सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे कसं प्रत्येकाला असं वाटते की आपल्या क्षेत्रामध्ये आपलं काहीतरी अस्तित्व आपलं तयार झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सगळं हे करत असताना काय होतं की एक वेळ अशी येते की म्हणजे प्रत्येक मनुष्य धडपडत असतो की आपल्याला ज्या पाहिजे त्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, जे जे पाहिजे ते आपल्याला मिळायला पाहिजे. तो करत राहतो आणि एक 35-40च्या नंतर पुढे गेल्यानंतर थोडंसं काय होतं की म्हणजे गुडघे दुखायला लागले, पाठ दुखायला लागले, हे दुखायला लागलं, बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या, डायबिटीसच्या गोळ्या सुरू झाल्या. हे सगळं सुरू झाल्यानंतर मग कुठं तर त्याला जाणीव होते की मग डॉक्टर सांगतात की म्हणजे हे गोळ्या घ्या, हे असं करा, ते तसं करा. आणि मग तेव्हा तो खडबडून जागा होतो. पण थोडंसं काय झालेलं असतं की वेळ थोडीशी आपली पुढे निघून गेलेली असते. तर म्हणूनच काय करायचंय की त्या आरोग्य दिनाच्या निमित्तानं म्हणजे स्वतःसाठी म्हणजे थोडासा वेळ काढणं फार गरजेचं आहे. जनजागृती आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे की आपल्या शरीराला सुद्धा काही म्हणजे असं व्यायाम होणार. तुम्ही असं नाही की योगाभ्यास केला पाहिजे. सकाळी लवकर उठून झप 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 तुम्ही जर चालू एक तासभर आलात तरी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. ते जिमला जा, रनिंगला जा, चालायला जा, काही ना काही स्वतःचा व्यायाम हा करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या सध्याचं काय झालेलं आहे की पूर्वी कसं होतं की सगळं घर स्वच्छ करणे किंवा जात्यावर दळण करणे, पाणी म्हणजे असं त्या आडातून ओढून काढणे, शेतातली कामं करणं, अशी कष्टाची कामं होती. त्याच्यामुळे काय होतं की कडकडून भूक लागायची, खाल्लेलं अन्न पचायचं. पण त्याचबरोबर याच्यामध्ये कसं तेव्हा एवढं आताच्या सारखं भेसळयुक्त आहार नव्हता. तेव्हा सात्विक आहार आणि म्हणजे असं चांगल्या दर्जाचा होता. त्याच्यामुळे कसं व्हायचं की
त्यांचं म्हणजे आता म्हणजे माझ्या सासूबाई 85च्या पुढचे. आम्ही सांगू शकत नाही की आपण म्हणजे स्वतःच्या पुढे जाऊ केली, कारण का आता सध्याची परिस्थिती आणि आपण आपल्याला किती वेळ देतो त्याच्यामुळे कसं की थोडंसं कसं की आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं, आपल्या स्वतःची सुद्धा कार्यक्षमता वाढवणं गरजेचं. आता ही छोटी चिमुकली हळूहळू काय होणार की शिक्षण घेत झालं. जेव्हा त्यांचं बऱ्याच वेळा आता मी कसं 2005 पासून या क्षेत्रामध्ये आपलं डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज तिथं पण डॉक्टरांचा महिना घेतलेला आहे. आपलं बिर्ला हॉस्पिटलला सुद्धा मी टाटा मोटर्सचे कामगार जे होते 20-20 लोकांचे बॅचेस डायबिटीज बीपी याच्यावरती रिसर्च चालू होतं, त्याच्यावरती घेतलेलं आहे. कंपन्यातली जाते, वेगवेगळ्या ठिकाणी जाते. मला काय होतं की आता ह्या 20 वर्षापासून मी काम करते, तर सध्या मला कसं जसं तथागत बुद्धांना म्हणजे जिकडे तिकडे दुःख हेच म्हणजे दिसत होतं की मग ह्या लोकांना दुःखातून मुक्त कसं करायचं, त्याच्यासाठी त्यांना सारखं डोक्यामध्ये म्हणजे असं विचार येत होते, त्यासाठी ते मार्ग शोधले. तसंच मला सुद्धा म्हणजे अनेक ठिकाणी मी जाते किंवा मी वर्ग सुद्धा ॲडव्हान्स कोर्सेस घेते, डिप्लोमाचे योग शिक्षकचे वगैरे. मग बरेच असे महिला वर्ग पण माझ्या वर्गामध्ये भरपूर असतो आणि मग त्यांच्यामध्ये मला ते जाणवतं. म्हणजे असं की बऱ्याच महिला कसं आतून म्हणजे असं डिप्रेस झालेल्या, एकलकोंड्या झालेल्या, चिडचिड्या झालेल्या असं आपल्याला जाणवतं. मग माझी काय इच्छा होती की जे असे स्ट्रेसमध्ये खूप जाणवता येत ना, तर असे मेंटल स्ट्रेसमध्ये असणाऱ्या लोकांचा आपण योगाभ्यास घ्यायचा. त्याच्यासाठी मी काय केलं, आळेफाट्याला एक मोठं हॉस्पिटल आहे, तर तिथं हे असे मनोरुग्ण थोडे जास्त असतात, तिथे ऍडमिट केलेले असतात. याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्र पण घेतलं. तिथं मी गेले आणि म्हणजे काही योगाचं सेशन घ्यायचं होतं. मग तेव्हा ते डॉक्टर त्यांच्याशी बोलताना समजलं की डॉक्टर म्हणाले सध्या IT जे सेक्टर आहे, जिथं IT पार्क आहे अशा ठिकाणी जास्त म्हणजे असं स्ट्रेस वाढतोय आणि तिथलेच म्हणजे छोट्या घरोघरी म्हणजे पिंपळे सौदागरला तर घरोघरी बघितलं तर तुम्ही 6-6 वर्षाला सुद्धा डिप्रेशन, एन्झायटी असे त्रास होताना दिसत आहेत. तर हे कशामुळे होतंय सर्व, तर स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे. आणि सध्याचं काय होतं की म्हणजे आमचं कसं एकदम आयुष्य आपलं सगळ्यांचं जरा सुखात गेलं, पण आता छोट्या मुलांचं कसं 2.5 वर्ष झालं नाही तोपर्यंत त्याचे आई वडील विचार करतात की आता 3 वर्ष झालं का त्याला म्हणजे असं LKG लावायचंय, ह्याला पाठवायचंय, त्याला पाठवायचंय, मग त्याचे इंटरव्ह्यू झाला पाहिजे, त्याचं चांगलं शाळेमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, मग त्याला पाठांतरला हे ते म्हणजे 2-2.5 वर्षापासूनच आपण त्याला स्ट्रेस द्यायला सुरुवात करतो. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, चांगले मार्क्स नाही मिळाले तर त्याला उघडायचं. हे सगळं म्हणजे लहान असल्यापासून आपल्याला म्हणजे असं त्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. याचबरोबर आता कसं झालंय की संघर्षात्मक युग, प्रत्येकाला म्हणजे पुढे जायचं, प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे. आणि मग 10वी म्हणा 12वी म्हणा या शाळेतली जी मुलं आहेत तर मग काय होतं की म्हणजे असं पालकांच्या पण अपेक्षा वाढलेल्या असतात की पूर्वी आम्ही आता तुम्हाला सांगितलं माझे वडील फक्त पास आहे का विचारायचं पास काम झालं, पण आता तसं चालत नाही. चांगल्या ठिकाणी ऍडमिशन कॉलेजमध्ये पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, तू तुला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, तुझा चांगला रिझल्ट लागला पाहिजे, हे सारखं त्याच्या मागे लागतं. म्हणजे मागे लागणं काय वाईट नाही, लागलं पाहिजे, पण आपण किती त्याच्यावर प्रेशर देणं आणि मुलांनी किती प्रेशर घेणं हे पण चांगलं. मग असं आता मुलं म्हणतील बरं झालं ताई सांगितलं, आता आम्हाला काही घरातले म्हणणार नाही बाबा अभ्यास कर, असं नाही, करायचा आहे अभ्यास. तुमच्यासारखी मी असताना मी एका खेडेगावामध्ये जन्मले, सांगली जिल्ह्यामध्ये कवठेमहांकाळ जे आहे तिथंच एक हिंगणगाव म्हणून छोटं गाव आहे. माझे वडील कसे असं शेती होती आमची, पण शेतामध्ये काम करत करून मजुरी पण करतो. त्याच्यामुळे कसं म्हणजे छोटे छोटे आम्ही पण इकडे तिकडे कामाला जाऊन मग शिक्षण घ्यायचं. मग असं करत करत मी FY BA असताना माझं लग्न झालं. नंतर मी BA करून सिम्बॉयसिस कॉलेजला LLB केलं आणि माझ्या स्वतःकडे खूप माझं दुर्लक्ष झालं. 3 मुलं होती माझी छोटी छोटी आणि सिम्बॉयसिसला मी इंटरनॅशनल कॉलेजमध्ये LLB करत. मग स्वतःकडे खूप दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे काय झालं की LLB झाली 2002 मी सनद घेतली, पण मग मला त्रास खूप व्हायला लागले. 6 वर्ष मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फिरत होते. म्हणजे पुण्यातले पूना हॉस्पिटल,
दीनदयाल हॉस्पिटल, हेम हॉस्पिटल, संचित हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, कुठलंही मोठं हॉस्पिटल सुटलेले नाही की तिथं मी गेले नाही. शेवटी फिरून फिरून माझी एक मैत्रीण होती, तिचे मिस्टर आपल्या इथलं तालेर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते, गव्हर्नमेंट कांबळे डॉक्टर, जे मानव कांबळे आहेत ना त्यांचे भाऊ. त्यांची त्या डॉक्टरांची जी मिसेस होत्या त्या माझी मैत्रीण होत्या. मग त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगितलं. मग त्यांनी आपले जे एक सावी डॉक्टर म्हणून आहेत तर त्यांना भेटले आणि म्हणजे त्यांना सांगितलं की ह्यांना असं असं मिसगाईड होतंय, 6 वर्ष फिरतायत, पण कोणी टीबी सांगतंय, कोणी कॅन्सर सांगतंय, कोणी न्यूमोनियाचं पॅच आहे म्हणून सांगते, पण निदान त्यांचं काही लागत नाही. आणि मग मला पण खूप टेन्शन यायचं, असं वाटायचं की छोटी मुलं माझी, आता माझं काय होणार, कॅन्सर वगैरे सांगितले. मी आता म्हणजे माझी आई तिकडे ऍडमिट व्हायची, मी इकडे ऍडमिट व्हायची, माझ्या टेन्शन सगळं घरातलं वातावरण. मी ऍडमिट सारखं म्हणजे दीनदयाला मी 15-15 दिवस असायची घरी, कमी आणि 15 दिवस ऍडमिट असायची. आणि त्या सगळ्या पेशंटचं स्थिती काय आहे, त्यांना काय त्रास होतो आणि त्यांच्या घरच्यांना काय त्रास होतो याचा अनुभव मी जवळून घेतलेला होता. आणि मग ससून हॉस्पिटलमध्ये घोरपडे डॉक्टर जे होते, हेड ऑफ डिपार्टमेंट चेस्ट स्पेशलिस्ट, त्यांनी स्वतः माझं आऊटच्या त्या टीबी हॉस्पिटलमध्ये बायोप्सी केली आणि त्याचे फर्स्ट त्यांनी काय केलं, लॅबोरेटरीमध्ये 3 महिने ठेवले आणि कुठले जंतू वाढतात का बघितलं तर ते तेव्हा कोणते जंतू वाढलेले नव्हते. मग त्यांनी मला समजावून सांगितलं की तुला काहीही झालेलं नाही, फुफ्फुसाचा खड्डा आहे फुफ्फुसावर, ते पहिला लहानपणी कधीतरी न्यूमोनिया होऊन गेलेलं आहे, गावी खेडेगावात कुठं कळते की काय झालेलं आहे, नुसतं छोट्या छोट्या डॉक्टरला दाखवणार आपण. मग ते न्यूमोनियाचं पॅच आहे, त्याच्यामध्ये कफ साचतोय, सर्दी झाली काही इन्फेक्शन होते आणि तुझं शरीर ते ड्रेनेज करतो आणि मग तुला तो त्रास होतो. म्हणजे मला उभे राहायला येतो, थायरॉइडचा त्रास होता, युट्रसला सूज असायची, ऍसिडिटीचा खूप त्रास असायचा. म्हणजे मी इतकी जीवाला कंटाळून गेले की असं वाटायचं की आता सगळ्यात ठेवलेल्या साड्या घालून घ्या, आता पुढची दिवाळीपर्यंत आपण घालतो की ते माहिती नाही. म्हणजे अशी अवस्था माझी होती. त्याच्यामुळे कसं की मग डॉक्टरने सांगितलं की तुला काहीही झालेलं नाही, कुठलाही आजार नाहीये तुला, तू काय कर, योगाभ्यास कर. आणि लहानपणापासून माझे वडील पण तथागत बुद्धांचं आणि आंबेडकरांचं भजन म्हणायचे, वातावरण तसंच होतं. आणि मी जेव्हा म्हणजे असं पुढे शिकत गेले तेव्हा सायन्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट वगैरे किंवा म्हणजे असं समाज सेवक जे आहेत तर त्यांचा अभ्यास, त्यांचं वाचन, ह्याच्यामुळे थोडंसं माझ्या मनातलं कसं सगळे समाजसेवक याच्याविषयीची आस्था वाढत गेली, अंधश्रद्धा कमी कमी होत गेल्या. पूर्वी मी करायचं घरातल्यांचं बघून देवपूजा वगैरे, नंतर माझ्यामध्ये हे गेलं. आणि माझे मिस्टर मग सगळे पूर्णपणे बौद्ध पद्धतीने असल्यामुळे इथं मग मुलं पण तशी वाढली. मला असं वाटलं योगा म्हणजे काय तर देवाचं असेल. मी एवढ्या हॉस्पिटलमध्ये मी गेले, त्याने काय बरं पडलं नाही, आता हे योगाने काय होणार आहे म्हणून मी काय दुर्लक्ष केलं. मग माझ्या मिस्टरांनी स्वर्णताई कौलगुड म्हणून पुण्या आपल्या चिंचवडला आहे तर त्यांची पाठी योग वर्ग म्हणून वाचलं आणि त्यांनी काय केलं, मला तिथं घेऊन गेले. मला मग मी 2 दिवस गेले, पुन्हा 3रा दिवस दांडी. मिस्टर मला जबरदस्तीने नेऊन बसवायची, परत मी दांडी द्यायची. आणि त्या माझ्या ज्या गुरु होत्या, कौलगुडताई म्हणून ज्या होत्या, तर त्यांनी खूप गोडी लावली मला. माझ्यातला कॉन्फिडन्स कमी झाला होता, नुसतं कविता लिहायचं ना आपलं दुःख व्यक्त करत बसायचं घरी. आणि असं शरीर मन पूर्णपणे म्हणजे माझी अवस्था कशी झाली होती की बांधिले होते सुखद स्वप्नांचे घरते, हिरवाईचे जीवन कुठले गवता समकुळते, दोष कोणाचा नशीबच माझे खोटे, का बाळगले उरी स्वप्न मोठे, आयुष्याच्या रस्त्यात काटेच काटे, मग शोधून फूल मिळणार कोठे, जीवनाच्या वाटेवर दुःखाचे हे साठे, वास्तवतेचे अश्रू डोळ्यात दाटे. अशा कविता लिहायचे ना आपण दुःख व्यक्त करतो. मग जेव्हा मी सिम्बॉसिसला होते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये काय होतं की आपल्याचे जे गोरगरीब आहेत, जे फी देऊ शकत नाही, त्यांच्या केसेस आहेत त्या आपण लढायच्या, हे करत, असं डोक्यामध्ये भरपूर माझ्या काय असायचं. आणि त्याच्यामुळे मग ऍडमिट केल्यानंतर असं वाटलं अरे दुसऱ्यांना तर सांभाळायचं राहिलं बाजूला, स्वतःला सांभाळू शकत नाही आपण. तर त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे फार मनाने असं खचून गेले होते. म्हणून मग तेव्हा मी म्हणजे असं लिहिलं की वाटत होते शिकेल मी फार, शोधून काढेन दुःखाचा सार, मणी धरला एकच विचार, दूर करेन गरिबांचा अत्याचार, रुजवून मनात त्यांचा सदाचार, निपटून टाकेल सारा व्यभिचार, दीपस्तंभ होऊन बनेल आधार, करेल सारा जनाचा उद्धार, लळखळणाऱ्यास देईल सहारा, नाही मिळाला तो मलाच किनारा, बनेनार होते त्यांना सबळ, अभागत ठरले मीच दुर्बळ. तर अशा पद्धतीने म्हणजे मला हे का सांगायचंय सुरुवातीला की योगाकडे का वळले
आता 20 वर्ष झालं आता मला कुठलीही गोळी चालू नाही. नाहीतर प्रवास करताना गोळ्याचा डबा हा पहिला न विसरता मला घ्यायला लागायचं. थायरॉइडवरची वेगळी गोळी, ह्याच्यावरची वेगळी गोळी, त्याच्यावरची वेगळी. मग या गोळ्यांच्यामुळे पुन्हा आपल्या किडनीवरती परिणाम होतो, किडनीचे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे एकातून एक आपलं काय होतं की म्हणजे गुंता वाढत चालते. तर मग मी योगाकडे वळले याच्यासाठीच वळले की मी स्वतः मनापासून केलं, मनापासून आसनांचा अभ्यास, प्राणांचा अभ्यास केला. माझे एक त्रास होत म्हणजे दूर कमी होत होत गेले, पूर्ण मी बरे झाले. आता मला म्हणजे तो त्रास नाही तर सारखं ऍडमिट करायला लागायचं. मग मला असं वाटेल की मी योगाकडे वळावं म्हणून मला हा त्रास झाला का? कारण का जरी तो त्रास झाला नसता तर मी आता पुढे तर प्रॅक्टिस करत कोर्टामध्ये बसले असते. तर आयुष्यामध्ये काहीतरी कलाटणी येते की तुम्हाला कुठेतरी आयुष्यामध्ये घेऊन जायचं. तर अशा पद्धतीने खूप त्रासातून मी ही योगाकडे वळले आणि योगाचा अभ्यास म्हणजे मी करत राहिले. आणि मग याच्यामध्येच मी योग विद्या गुरुकुल जे आहे प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण, पंडित, प्राध्यापक सगळे अभ्यास पूर्ण केले. आणि त्याच्यातले सगळे नॅचरोपॅथी, मसाज थेरपी सगळे अभ्यास पूर्ण केले. MA केलं योगशास्त्रामध्ये. आणि आमच्या पूर्ण संस्थेमधून मी पहिले की PhDला मी सिलेक्ट झाले योगशास्त्रामधून. तर अशा पद्धतीने म्हणजे तिथपर्यंत का पोहोचले तर मी मनापासून शिकले. आणि खरं म्हणायला गेलं तर योगामध्ये आल्यावर मला कळायला लागलं, पूर्वी कसं मला सेकंड क्लास असायचा. 10वीला, 12वीला, BAला, LLBला सेकंड क्लास मी पास केली. मग मला असं वाटायचं की आपली कुवत तेवढीच आहे. पण जेव्हा मला योगामध्ये यायला लागले तेव्हा मला कळालं की अरे म्हणजे एवढे सगळे लोक असायची पण त्याच्यामध्ये मी प्रथम क्रमांक काढायची. आणि MAला सुद्धा मी युनिव्हर्सिटीमधून 7वी आले. मग मला कळालं की आयुष्यामध्ये आपण जर मनापासून कष्ट करायला लागलो, इच्छाशक्ती तशी ठेवली, त्याला प्रयत्नाची जोड आणि चिकाटी ठेवली तर आयुष्यामध्ये आपण काहीही कुठेच कमी पडत नाही. म्हणजे मला जमत नाही हा शब्द आपल्या शब्दकोशामध्ये राहत नाही. तर अशा पद्धतीने छोट्या मुलांना मला हेच सांगायचंय की आतापासून कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करत राहायचं म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत आपण नक्की पोहोचणार आहे. तर योगाबाई जो आहे की नाही, योग जो आहे 2500 वर्षापूर्वीपासूनचा आहे. पण त्याच्यामध्ये कसं माहितीये का, काही आसनांचा अभ्यास, योगाच्या याच्यामध्ये काही आसनांचा अभ्यास आहे. आसनांचा अभ्यास काय फायदा होतो आपल्याला बघा. आसनं काय करतो आपण की आपल्या शरीराला थोडासा दाब देतो, त्याला ताण देतो आणि पीळ देतो आपल्या मसलना, सांध्याला. पण त्याच्यामुळे काय होतं, समजा एखादं स्पंज आपण पाण्यामध्ये बुडवला, पाण्यामध्ये बुडवून काढल्यावर दाबल्यावर काय होणार आहे, त्याच्यातून पाणी बाहेर येणार. त्याला असं ओढलं तर काय होणार आहे, पाणी बाहेर येणार. त्याला ट्विस्ट केलं, पीठ दिलं तर पाणी बाहेर ओढणार. तसंच आसनांचा अभ्यास केल्यामुळे आपल्या स्नायूवर, सांध्यांच्या वर विशिष्ट प्रकारे दाब, पीठ, ताण दिला जातो. जसं धुणं पिळल्यावर पाणी कसं बाहेर काढतो तसंच या आसनांच्या अभ्यासामुळे सगळ्या मसल, पेशी, सांधे याच्यावर दाब, ताण, पीठ येतो. काय होतं, अन्नावाटे, पाण्यावाटे, श्वासावाटे बऱ्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये अशुद्धी गेलेली असते किंवा शरीरामध्ये सुद्धा कार्यातून काही अशुद्धी निर्माण झालेली असते आणि ती ह्या पेशींच्या मध्ये, सांध्यांच्या मध्ये साठून राहिलेली असते. आता आपण समजा स्वयंपाक करायला लागलो, रोट्यावर खूप पसारा ठेवू, आपण काम व्यवस्थित पाणी करू शकतो का? आपण काय करतो, पहिला रोटा स्वच्छ करतो आणि मग स्वयंपाक करायला तू मन प्रसन्न राहतं चांगल्या पद्धतीने. तसंच आपल्या पेशींच्या मध्ये अशुद्धी साठून राहिल्यामुळे एनर्जी निर्माण करण्याचं काम कोण करतं, सेल्स करतात की नाही, छोट्या छोट्या. मी ह्या सेल्स ज्या आहेत तर ते अन्न घटक आणि प्राणवायू शोषून घेऊन आपलं एनर्जी निर्माण करण्याचं काम ज्या करत असतात. पण त्यांच्यामध्ये जर अशुद्धी साठून राहिल्यास तर ते व्यवस्थितपणे काम करू शकत नाही. पण आसनांचा अभ्यास केल्यामुळे काय होतं, तिच्यावर आपण दाब दिल्यामुळे तिच्यातलं अशुद्धी बाहेर ढकलून दिली जाते आणि त्याच्यामुळे शुद्ध रक्ताचा पुरवठा तिथं होतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक पेशींची कार्यक्षमता वाढते आणि पेशींची कार्यक्षमता वाढल्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढते आणि आपल्या शरीरातल्या सगळ्या ज्या संस्था आहेत, श्वसन संस्था, अभिसरण संस्था, पचन संस्था, सगळ्या शरीरातल्या स्नायूंची, पेशींची कार्यक्षमता. म्हणून योगाभ्यास करायला लागल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटायला, जे आता आपल्याला सध्या काय होतं की मरगळल्यासारखं वाटतं, आळस येतो, झोपावंसं वाटतं, थकवा आल्यासारखं वाटतं, तो थकवा निघून जायला त्याचा उपयोग होतो.
म्हणून आसनांचा अभ्यास आपल्याला चांगला होतो. शिवाय आसनांच्या अभ्यासाने काय फायदा होतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर महर्षी पतंजली जे आपल्याला योगाभ्यासामध्ये आहेत तर त्याने काय सांगितलेलं आहे की आसन केल्यानंतर त्याचा काय परिणाम मिळेल. ततोद्वंद्वाभिघाता म्हणजेच काय, ततोद्वंद्वाभिघाता म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आपल्याला द्वंद्व होणं खूप असते. करू का नको, हवे नको, किंवा अपयश आलं तर दुःखी होतो, यश आलं तर लगेच हुरळून जातो. नेहमी आपल्यामध्ये ही अवस्था असते. तर नियमित जसं तथागत बुद्धांनी सांगितलेले विपश्यना करताना, विपश्यनाला सुद्धा म्हणजे 10 दिवसाचे शिबिर माझे 3 झालेले, 1 दिवसाचे तर मी म्हणजे करतेच आहे. आणि सध्या मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पाली भाषेमध्ये सुद्धा मी डिप्लोमा करते. तर तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी बघतोय आपण. बुद्धांनी पण काय सांगितलेले, विपश्यना आपल्याला करायला सांगितलेले. विपश्यनाने काय फायदा होणार आहे, आपण तिथं काय करतो, पहिला आनापानसती शिकवली जाते. नाकाच्या टोकाजवळ श्वास घेता फक्त घेतोय सोडतोय तिथं नसतं लक्ष द्यायचं. का होतं, का करायला लावतो आपण तसं, मनाची एकाग्रता वाढते. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण नको त्या गोष्टी खूप साठवून ठेवलेल्या असतात मनामध्ये, आणि एकटं बसलं ना ते उफाळून यायला लागतं आणि त्याचा त्रास व्हायला लागतो आणि त्या त्रासाचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. त्याच्यामुळे कसं आता या विपश्यनामधलं सुद्धा आनापानसती छोट्या छोट्या मुलांना पुढे तर आहेतच आपल्याला. म्हणजे असं बरं का सर, तुम्हाला एक लिंक पाठवते, आपली जांभूळ माहित असेल की नाही माहिती नाही, जांभळीला बघा जर रविवारी तिथं विपश्यनाचं असतं आणि मुलांसाठी पण ते घेतात आपल्याला, आणि 1 दिवसाचं पण पूर्ण दिवसाचं शिबिर असतं. मला जसं जसं जमेल तसं मी ते पण अटेंड करतो. तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला माहितीये की विपश्यनामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आली ती साठवून ठेवतो. साठवून ठेवण्याचे कप्पा असतो, सुप्त मन असतं, सबकॉन्शियस माइंड जे म्हणतो की नाही आपण, त्याच्यामध्ये असतं. आणि जेव्हा आपण स्वस्थ बसतो तेव्हा ते उफाळून येतं आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. मग विपश्यनाचा अभ्यास केल्यामुळे नको असणाऱ्या गोष्टी निचरा व्हायला आपल्याला उपयोग होतो. तसंच म्हणजे ह्या योगाभ्यासामध्ये सुद्धा, कारण का योगाभ्यास केल्यानंतर, आसनांचा अभ्यास केल्यानंतर की ततोद्वंद्वाभिघाता म्हणून परिणाम सांगितले की तुमच्यामधला द्वंद्वाचे तुमच्यामध्ये आघात होणार नाही. यश आलं तर लगेच हुरळून जाऊन आणून तर येणार नाही तुमच्या, अपयश आलं तर खचून जाणार नाही, लगेच तुम्ही दुःखी होणार नाही, निराश होणार नाही असं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे आसनाचा अभ्यास केल्यामुळे शरीर आपलं लवचिक होणार. बऱ्याच वेळेला पाठीच्या मणक्याचे विकार होतात, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे म्हणा, मानेचं सर्वायकल आहे म्हणा, कमरदुखी आहे, गुडघेदुखी, हे का होतं तर जेव्हा आपल्या पाठीचा मणका ताठर असतो, कडक असतो, त्यांना लवकर पाठीचे कण्याचे विकार होतात. ज्यांचा लवचिक असतो त्यांना लवकर होत नाही. कारण कसं बघा, आता बघा एखादं आता पावसाळा आला, खूप पाऊस पडला, पूर आला, पूर आल्यानंतर आपण बघतो टीव्हीवरती वगैरे मोठी झाडं, इमारती, मोठमोठ्या गाड्या वाहून जात असतात. आणि जेव्हा ते ओसरतं पाणी तेव्हा बघतो तेव्हा गवताची पाती छोटी छोटी असतात ती तिथंच असतात. कारण का त्याच्यामध्ये लवचिकता असते, पाण्याला ओघाडते, वाट करून देतात, पाणी निघून जातं पुन्हा उतरून गिरात. तसंच आसनांचा अभ्यास केल्यामुळे, योगाचा अभ्यास केल्यामुळे आपलं मन लवचिक होतं, ताठर तर राहत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की एखाद्या आयुष्यामध्ये गोष्ट जर घडली तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो. मला मार्क्स कमी पडलेला, ठीक आहे, पुन्हा मी प्रयत्न करेन, पुन्हा मी मार्क्स चांगले मिळवेल, हा जी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे तो आपल्यामध्ये येतो. योगाभ्यासाने काय होतं की माझा अर्धाच ग्लास भरलाय, अर्धाच ग्लास भरलाय, ही जी वृत्ती आहे त्याच्यामुळे स्ट्रेस वाढत राहतो. म्हणजे आपल्याकडे काय चांगले मिळाले ते बघत नाही, आपण जे मिळाले नाही त्याच्याकडे जास्त बघत राहतो आणि ते मिळाले नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष. त्याच्यामुळे कसं की सकारात्मकता सुद्धा आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. तर आसनाच्या अभ्यासाने काय होणार आहे, तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह जो ऍटिट्यूड आहे तो वाढणार आहे, शरीर तुमचं लवचिक होणार आहे, मन लवचिक होणार आहे. प्राणायामचा अभ्यास आहे याच्यामध्ये. प्राणायामच्या अभ्यासामध्ये काय होतं की आपण दीर्घ श्वास घ्यायला होतो, दीर्घ श्वास सोडायचा. आता बघा एवढं कोरोनाचा कालावधी झाला, माझ्या घरातल्या वगैरे मुलांना कोणाला म्हणजे मोठा मुलगा दिल्लीला होता तेव्हा तो बामसेफचा कार्यकर्ता होता, तिथं ते काय तर निवडणुकीसाठी कार्यक्रम घेतला, तिथं त्याला झालेला पण होता मध्ये, पण त्याच्यावरती काही परिणाम झालेला नाही कारण खूप लोकांमध्ये जात होता. इथं आम्हाला कोणालाच झालं नाही. मग जेव्हा आपण की हे असं प्राणांचा अभ्यास म्हणा, श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढते.
काय होतं, आता समजा मोठा बंगला आहे आणि मुलं फॉरेनला कुठेतरी बाहेर गावी, मग आपण ते वयस्कर म्हातारे ते काय करतात, तेवढे 2 रूम उघडून ठेवतात, बाकीचं झाकून ठेवतात. मग जेव्हा ते कधी सगळे येतात तेव्हा ते जळमट झालेले असत नाही तिथं. तसंच आपल्या फुफ्फुसामध्ये असंख्य वायुकोश आहेत, ते हवेने भरले पाहिजे, ते मोकळे झाले पाहिजे. हवा त्याच्यामध्ये फुल्ल भरली का नाही, ऑक्सिजन पुरवठा शरीराला भरपूर मिळतो. पण मग आपण काय करतो, दैनंदिन जीवनामध्ये आपण जो श्वास घेतो आणि सोडतो त्याच्यामध्ये फक्त 5 cc श्वास घेत असतो आपण आणि 5 cc श्वास सोडत असतो. त्यातला पण 1.5 cc हा श्वास नलिकेमध्ये राहतो आणि 350 आपल्या वायुकोशापर्यंत जातो. त्यातला काही आपण ऑक्सिजन शोषून घेतला नाही तोपर्यंत बाहेर सोडून देतो. त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. तुम्ही बघा, थकवा आलाय, अशक्तपणा आहे म्हटल्यानंतर गेल्यानंतर पहिलं काय बघता, तुमचं HB चेक करतात. काय HB चेक करतात की ऑक्सिजनला घेऊन जाणाऱ्या ह्या म्हणजे तांबड्या पेशी जास्त आहेत का, त्याच्यामध्ये हेमोग्लोबिन तुमच्यामध्ये आहे का, हे बघा. म्हणून प्राणायामचा अभ्यास केल्यामुळे काय होणार आहे की तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन जास्त खेचून घेतला जाणार आहे, रक्ताचं शुद्धीकरण चांगलं होणार आहे आणि शुद्ध झालेलं रक्त हे तुमच्या प्रत्येक शरीरातल्या पेशीच्या पर्यंत पोहोचवलं जाणार आहे आणि प्रत्येक पेशीचं कार्य चांगलं होणार आहे. कारण पेशीला कार्य करण्यासाठी, एनर्जी निर्माण करण्यासाठी रॉ मटेरियल पाहिजे, त्याच्यासाठी तिला ऑक्सिजन, अन्न घटक पाहिजे. मग जर तोच जर नाही मिळाला तर ती कार्य करू शकत नाही. 2 दिवस तुम्हाला खायला अन्न नाही दिलं, काय होईल तुमचं, आणि काम सांगितलं करा, हे काम हे करा, कराल का तुम्ही, आणि खायला दिलं मग कसं बरोबर काम करायला लागेल. तसंच ती पेशी जी आहे तिला जर ऑक्सिजन आणि अन्न घटक नाही भेटला तर ती आपलं एनर्जी निर्माण करू शकत नाही आणि एनर्जी आपल्या शरीरामध्ये नसेल तर आपल्याला थकवा आल्यासारखं होतं. प्राणायामचा अभ्यास केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा भरपूर शोषून घेतला जातो आणि प्रत्येक पेशींच्या पर्यंत पाठवल्यामुळे त्यांचं कार्य चांगलं होतं. आपण म्हणतो बघा, माझं हे दुखतं, ते दुखतं, हा दुखतं, त्या भागातल्या स्नायूंपर्यंत, सांध्यांच्या पर्यंत शुद्ध रक्त पुरवठा होत नाही, खंडित झालेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथल्या पेशी एनर्जी निर्माण करू शकत नाही. तर ते सांगतात की ऑक्सिजन पाठवा, हे पाठवा, ते पाठवा, ते अर्धा ओढा करतात, म्हणजे ते तिथलं दुखणं असतं. त्याच्यामुळे आसनांचा अभ्यास आपण केला, प्राणायामचा अभ्यास केला तर आपल्या शरीरातली अशुद्धी सगळी बाहेर काढून टाकली जाणार आहे, शुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या शरीराला होणार आहे. त्याचबरोबर प्राणायाम करताना आपण जसं विपश्यना करताना आपण लक्ष श्वासावर देतो आनापानसतीला, तसंच ह्याच्यामध्ये आपण लक्ष श्वासावर देतो आणि भरपूर श्वास घेतो, भरपूर श्वास होतो. त्याच्यामुळे काय होतं की फुफ्फुसातले सगळे वायुकोश हवेने भरले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं कार्य सुधारायला मदत. म्हणूनच कसं मी काय केलं की हे सगळं केल्यानंतर मला ह्याचे फायदे मिळाले होते. म्हणून मी काय ठरवलं की बापरे, एवढं वर्ष झाली मी कार्य करतोय, बरेच लोक याचा फायदा घेतात, मी अनेक कंपन्यातली पण व्याख्यानं द्यायला जाते, पण माझी इच्छा होती की विहारामध्ये आपण म्हणजे आपलं लोकांच्यासाठी शिबिर घ्यावं. मग तक्षशिला विहार जे प्राधिकरणमध्ये आहे, पूर्वी रेल विहारमध्ये होतो, तिथं जास्त येणं जाणं होतं विहारामध्ये आणि मी ठरवलं होतं की एक आठवड्याचं तर शिबिर आपण प्राणांचे घ्यायचं. धो पाऊस पडत होता, मी शिबिर घ्यायसाठी गेले, जे आयोजक होते ते आधी मीच होतो तिथं, बाकीचं कोणी आलेलं नव्हतं. म्हणजे आपल्या काय होतं की बाबा योग म्हणजे काय, तर त्याच्याविषयी गैरसमज असतो, काही हिंदू वगैरे असं डोक्यामध्ये ठेवायचं नाही. जे आपल्याला चांगलं आहे ना, आपल्या आरोग्यासाठी चांगलं ते घ्यायचं. असं काही नसतं की हे हिंदूने हे केलेलं ते त्याच्यानं केलेलं आहे. प्रत्येकाने पूर्वीच्या लोकांनी सगळ्या समाजातल्या लोकांच्यासाठी ते करून ठेवलेलं आहे, पण प्रत्येकाने दरी आपल्या तयार केलेलं, हे माझं हे तुझं. मग योगामध्ये मी बुद्धांचं सांगितलं तर त्यांना एवढं आवडत नाही, आपल्या विहारामध्ये योगाविषयी सांगितलं तर त्यांना एवढं आवडत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की माणूस म्हणूनच आपण जगायचं, पुढचा कोण कुठल्या जातीचा हे न बघता सगळ्यांच्या आरोग्याचं कल्याण व्हावं, सगळ्यांची प्रगती व्हावी, हाच उद्देश आपण ठेवायचा आहे. आणि त्याच्यासाठीच माझा प्रयत्न असतो की जेवढं जमेल तेवढं आपल्या सगळ्याच लोकांच्या पर्यंत पोहोचणं आणि जो मला फायदा मिळाला. माझं आरोग्य आज मी 20 वर्षापूर्वीच मी कदाचित गेलेली पण असते, पण आज माझ्या हाताखाली मी आता वरचे ऍडव्हान्स कोर्सेस घेते, अनेक विद्यार्थी अनेक शिक्षक माझ्या हाताखाली घडलेले. आता 16 जण गुरुकुला परिसरात चालेत माझं वर्गावरची. तर माझी हीच इच्छा असते की आपल्याच लोकांनी जनजागृत व्हावं. आता लहान लहान मुले, बऱ्याच जणांना चक्कर येते, भूक लागत नाही बघते, तर जर आसनांचा अभ्यास केला तर काय होतं की पोटाला आपण पीळ देतो, दाब देतो
वाढवतो, ताण देतो. त्यामुळे जे आतडी आहेत, जठर आहे, पॅन्क्रियास आहे, लिव्हर आहे, सगळ्यांना काय होतं की म्हणजे तिथलं जे अशुद्धी आहे त्याचं जे कार्य आहे सुधारायला उपयोग होतो. पण ज्यांना भूक लागत नाही त्यांना कडकडून भूक लागायला लागते. ज्यांना सारखी भूक लागते, वजन वाढायला लागतं, त्याचं वजन कंट्रोलमध्ये. काही शुद्धीक्रिया आहे त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या आतल्या आतड्यांची म्हणा, बाकीच्या शरीराची शुद्धी आपण करून घेतो त्याच्यामध्ये. लहान मुलं जे आहेत छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेत राहतात किंवा काहींच्या म्हणजे असं अभ्यासाचं ध्यानात जास्त राहत नाही किंवा परीक्षेला जातात आणि तिथं कॉन्फिडन्स लूज होतो त्यांचा आणि त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे असं पेपरला म्हणजे त्यांचं जरी अभ्यास केला तर ते जे पाहिजे तेवढ्या पद्धतीने देऊ शकत नाही. मग बरोबर त्याला चांगले मार्क्स मिळतात तर आपण मागे पडतो. मग हे का होतं तर आपलं शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ असणं गरजेचं आहे. मग बऱ्याच जणांना असं वाटतं की मी काय स्वस्थ आहे, मला कुठं बोलायचं चालू. आयुर्वेदामध्ये स्वस्थ कोणाला म्हटलेलं आहे? समदोषा समाग्रिष्ट समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थ इति अभिधीय. म्हणजेच काय? समदोषा आपल्या शरीरामध्ये जे वात पित्त कफ हे जे आहे साम्य अवस्थेमध्ये पाहिजे. आपलं पित्त खवळलं काय होतं बरं? आई मला उलटी येते, मला चक्कर येते, मला मळमळायला लागले, मला उठून बसू वाटत नाही, कळतं की नाही? हे कशामुळे होतं? आपल्या शरीरामध्ये पित्त जास्त वाढल्यामुळे, कफ वाढल्यामुळे सर्दीचा होतो, वात वाढल्यामुळे वाताचे त्रास व्हायला लागतात. तर हे साम्य अवस्थेत असणं गरजेचं, नैसर्गिक अवस्थेत असणं गरजेचं. समदोषा समाविष्ट, समाविष्ट म्हणजे काय? आपण जो आहार घेतो, अन्न खातो, त्या अन्नाचं रसामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र अशी घटक घडत जातात. मग बऱ्याच वेळेला काय होतं की खाल्लेल्या अन्नाचं मांस रक्त रस रक्त मांस मेदापर्यंत प्रोसेस होते, अशांचं वजन विनाकारण वाढायला. ते म्हणतात की एखादीच पोळी खातो आम्ही 1.5 पोळी खातो पण वजन वाढायला का? त्यांच्या पचनक्रियेमध्ये बिघाड झालेला असतो, फॅट्स मेटाबॉलिझम जे आहे ते बिघडलेलं असतं. त्याच्यामुळे आसनांचा अभ्यास केल्यामुळे काय होणार आहे? आपल्याला पचनक्रिया सुधारायला मदत होणार. बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं आहार जे घेतात, मुलं काय करतात? पिझ्झा खाणार का सगळे? हो. घराचं लग्न आहे, कार्यक्रम आहे, खायला गेले, काकडी गाजर बीट गाजर सगळं असतं तिथं आणि भजी पापड वडा असतं. आपला वडा कुठं जातो? ताटामध्ये वाढून घेताना काकडी गाजर जाऊ दे बाजूला, वडापाव घ्या जास्त घ्या, पापड घ्या जास्त घ्या. ही आपली वृत्ती, जिभेची चोचले आपण वाढतो. पण शरीराला काय आवश्यक आहे? सध्या मुलांचं म्हणा किंवा मोठ्यांचं सुद्धा पोट साफ होत नाही. का होत नाही? त्यांचा चुकीचा आहार. तर मग आहार घेताना सुद्धा म्हणजे व्यायाम तर आपल्याला पाहिजे, फक्त योगाभ्यास म्हणा की व्यायाम करून चालणार नाही. तुम्ही योग्य आहार सुद्धा घेणं गरजेचं आहे. मग लहान जी मुलं आहेत तर त्यांची वाढ होणार असते, शारीरिक आणि मानसिक. यावेळेला जर तुम्ही मोड आलेले कडधान्य दिले त्यांना किंवा त्याचबरोबर काकडी गाजर जे आहे ज्याची साल न काढता जे तुम्ही देऊ शकता ना ते साल न काढता द्यायचं त्यांना. आता भाज्या खात नाही तर मग काय करायचं? पराठे बनवून त्यांना द्यायचं. तर त्याच्यामुळे काय होतं? तुम्ही सुद्धा घरातल्याला सांगायचं वडापाव भजी वगैरे असं नकोय, भाज्या टाकून भरपूर सगळ्या भाज्या टाकून खिचडी करून द्या, पराठे करून द्या, ते आम्ही खाणार आहे कारण आमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. आरोग्य चांगलं असेल तर अभ्यास चांगल्या पद्धतीने आपण करू शकणार आहे. अभ्यास चांगला केला तर मार्क चांगले मिळणार आहे. चांगले मार्क मिळाले तर आपण पुढे चांगलं शिकून चांगल्या पदावर जाणार आहे. तर त्याच्यासाठी आहार सुद्धा व्यवस्थित आपला घेणं गरजेचं आहे. तर मग मोड आलेले कडधान्य भरपूर खायचे, पालेभाज्या, जीवनसत्व म्हणजे डॉक्टर सांगत नाहीत, फक्त गोळ्या देतात. मग का देत असतात? तर त्यांच्यातलं जीवनसत्व कमी झालेलं असतं, प्रोटीन्स कमी झालेलं असतं. मग हे बाहेरून गोळ्या घेण्यापेक्षा पालेभाज्या जेवणामध्ये भरपूर घेतल्या, मोड आलेली कडधान्य आपण जर आहारामध्ये भरपूर घेतलं आणि जी जी फळं आणि फळभाज्या कव्हर न साल न काढता खाता येणं तेवढे खायचे. त्या सालीचा उपयोग आपल्या शरीराला काहीच होत नाही, पण आपल्या आतड्यामधला मल जो आहे तो पुढे ढकलायला उपयोग होतो, त्याच्यामुळे पोट साफ होतो. म्हणून जेवायला बसलं की नाही भरपूर सॅलड आपण घेऊन बसायचं. म्हणजे असं नाही की हेच पाहिजे, आपल्या घरामध्ये जे आहे ते, पण तेच जास्तीत जास्त कच्चं खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला म्हणजे आहार जी योगाभ्यासाच्या बरोबर आहाराची सुद्धा जोड पाहिजे आपल्याला. तर याच्यामध्ये कसं आपलं आरोग्य बिघडण्याचं कारण काय आहे म्हणजे असं मुळात म्हणजे तर चुकीचा आहार.
एक तर कसं पूर्वी बघा, आता गावी आपण गेलो, 8च्या पुढे कोण जागे असतात का बघा, सगळे झोपलेले असतात. पण आपल्याकडे एक म्हणजे नॉर्मल झालेले आता खरं म्हणायला गेलं, कारण त्या मोबाईलमुळे सुद्धा 1:30-2 सुद्धा वाजून जातात. तर त्याच्यामुळे कसं वेळेवर उठणं, वेळेवर खाणं आणि वेळेवर झोपणं हे सगळ्यात गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जर सायकल बिघडली तर सगळं आरोग्य आपलं बिघडलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आरोग्य चांगलं कोणाचं हे साधं जरी आपण विचारलं तर लक्षात येतं की ज्याला कडकडून भूक लागते, ज्याला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागते आणि जो उठल्या उठल्या शौचाला जातो, ह्याचं आरोग्य चांगलं आहे. म्हणजे तिने आपलं होते का बघायचं, कुठं तर बिघाड आहे तर तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. तर आपल्याला आपलं आरोग्य बिघडण्याचं कारण म्हणजे चुकीचा आहार. पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजी, तळलेले म्हणजे चायनीज फूड म्हणा, हे सगळे जे आहे ते जिभेची चोचले पुरवून. मी असं म्हणणार नाही की तुम्ही ते कधीच खाऊ नका, खा, पण खाताना विचार करायचा काय खातो, हे आपल्या आरोग्याला किती उपयुक्त आहे, ह्याने काय त्रास होणार आहे. सगळे खायला लागले तर असं नाही की हा मी आता काही खाणार नाही, असं नको. कधी बाहेर खावं वाटलं तर ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं की हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, कधी तर ठीक आहे. मग आहार जर आपला चांगला असेल, उत्तम दर्जाचा असेल, सकस असेल, तरी सुद्धा आपलं आरोग्य चांगलं नाही. शिवाय शिळा, उष्टा, दुर्गंधित आहार खायचा नाही. मुळात म्हणजे महिलांचं काय होतं की आपण स्वयंपाक करतो, मुलांना, मिस्टरांना, घरच्यांना सगळ्यांना गरम गरम खायला लागतं आणि आपण शोधतो दुपारचं काय, संध्याकाळचं काय, कुठं शिल्लक आहे का, अर्धी चपाती भात कुठं आहे का बघतो आणि आपण ते खातो. म्हणजे जणू काय आपण कचऱ्याचा डबा आहे, सगळं गोळा करा आणि कचरा डब्यात आपल्या टाकून. तर तसं करायचं नाही, कारण का आपण महिला म्हणजे आपल्या घरातला आधारस्तंभ आहे. ती जर अंथरुणावर पडली तर सगळं घर म्हणजे विस्कटून जातं. तर आपलं सुद्धा आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणून महिलांनी सुद्धा काय करायचंय, आपण पण थोडंसंच करायचंय. उगी ती फ्रीज मध्ये म्हणजे माझे एक नातेवाईक किंवा माझे आता व्याख्यान द्यायला गेल्यावर मग एक जण सांगतात, ताई जॉबला जातो ना म्हणून मला माहितीच नव्हतं, मी सकाळच्या पोळ्या एकदमच लाटून ठेवायचं, आल्यावर काय तर कोशिंबीर भाजी खायचं खायचं, वर्षानुवर्ष आमचं असंच चालू होतं. मग त्यांना कळतं आणि मग ही पचनक्रिया बिघडते कशामुळे, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही. हे कशामुळे होतं, एक तर बेकरी प्रोडक्ट खाल्ल्यामुळे. सारखं म्हणजे पिझ्झा बर्गर तर आहेच आहे, पण बेकरीमधले जे प्रोडक्ट आहेत ते खाल्ल्यामुळे पण आपलं आरोग्य बिघडतं. कारण का ते मैद्यापासून बनवलेलं असतं आणि ते आंबवलेलं असतं आणि तूप पण भरपूर त्याच्यामध्ये वापरलेलं असतं आणि ते आपल्या शरीरातली पचनक्रिया बिघडवतं. म्हणून ते टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग जे थम्सअप आहे, पेप्सी आहे म्हणा, हे जे आपण कोको कोला वगैरे पितो ना, त्याच्याऐवजी ताक जर पिलं तर ते आरोग्याला चांगलं, खाली अन्न चांगलं पचतं. तर अशा पद्धतीने आहार चांगला घेणं गरजेचं आहे, योगाभ्यास नियमित करणं गरजेचं आहे. आणि ताणतणाव आपल्याला माहिती आहे की आरोग्य बिघडण्याचं कारण म्हणजे एकतर चुकीचा आहार, दुसरं म्हणजे चुकीची जीवन पद्धती, म्हणजे वेळेवर उठत नाही, वेळेवर झोपत नाही, वेळेवर खात नाही. महिलांचं वगैरे कसं होतं की अजून मिस्टर आले नाही, अजून मुलं आलं नाही, त्याच्यामुळे काय होतं की वेळेवर खाल्लं जात नाही. कडकडून भूक लागते ना तेव्हा खाल्लं पाहिजे. कुणाची वाट बघायची, त्यांच्या वाटेचं आपण खाणार आहे का. कडकडून भूक लागली का खायचं. भूक लागली याचा अर्थ काय, जठरामध्ये पाचक तयार झालेले असतात, टाका तुम्ही पचवून. आपलं जर सिगडीचं गॅस मिळमिळत असेल, पोळी नसते का त्याच्यामध्ये, मग भूक निघून गेल्यावर खाण्यात अर्थ काय. त्याच्यामुळे कडकडून भूक लागल्यावर खा. झोप आली का झोपायचंय, म्हणजे कधी नाही, रात्री अंतराळात पडल्यानंतर, आणि वेळेवर उठायचं. एक तर आपलं हे माइंड ब्लॉक झालं की नाही व्यवस्थित, बरोबर जाग येते. आता आमचं कसे वर्ग 6ला ते नसतं, त्याच्यामुळे 5ला जागच येते. मग किती जर रविवारी सुट्टे झोपायचं म्हटलं तर झोप येत नाही, कारण सवय लागली शरीराला. म्हणून शरीराला चांगली सवय आपण लावून घ्यायची. तर आयुष्यामध्ये तर मग याच्यामध्ये कसं आरोग्य बिघडण्याचं कारण म्हणजे एक तर चुकीचा आहार, चुकीची जीवन पातळी, आणि तिसरं म्हणजे काय आहे, स्ट्रेस. म्हणजे मी खरं तर माझी त्याच्यावरतीच माझं जास्त हे आहे की हल्ली डिप्रेशन, एन्झायटी, छातीत धडधड वाचवा, म्हणजे कॉन्फिडन्स कमी होतो. आपण बऱ्याच वेळेला जातो, कपाटाजवळ जातो, ह्याच्याजवळ जातो, काय केलं हेच विसरलेलं असतो, पुन्हा येतो, काय केलं गेलं तर तेच आठवतं. कारण विस्मरण म्हणजे व्हायला लागतं, स्मरणशक्ती आपली कमी कमी व्हायला लागतं. तर अशा पद्धतीने ताणतणाव याच्यामुळे सुद्धा आपलं आरोग्य खूप बिघडायला लागलं. म्हणजे ताणतणाव म्हणजे काय होतं, ताण असणं गरजेचं आहे. आता मुलाला असं वाटलं की ताण घ्यायचाच नाही, मग तो अभ्यासच करणार नाही. थोडंसं पाहिजे बाबा माझ्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळायला पाहिजे, पण ताणाचं परिवर्तन तणावामध्ये नाही झालं पाहिजे.
प्रत्येक काळात ताण हा आवश्यक आहे, पण तो जास्तीचा नको. त्याने काय होतं, आता बघा आपण रस्त्याने चालत चाललोय, एकटाच आपण निर्जन ठिकाणी चाललोय आणि एकदम अचानक समोर तुम्हाला फणा काढलेला नाक दिसला. काय होणार आहे मग लगेच, अरे बापरे फणा काढलेला ना. मग लगेच काय होतं, आपल्या छातीमध्ये धडधडायला लागलं, लगेच हात आपले गळून जातात आणि हात पाय गळून जातात, त्वचा आपली पारडी पडते आणि आपलं तोंड जे आहे की नाही असं कोरडं व्हायला लागतं. आणि हे सगळे घटना का घडतात, तर आपल्या शरीरामध्ये फाईट अँड फ्राईट असे म्हणजे संघर्ष नाहीतर पलायनवाद संरक्षणात्मक यंत्रणा आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्याला बघा सर्दी झाली, 8 दिवस नाही लक्ष दिलं, ती बरी होती की नाही. आपण एखादी जखम झाली त्याला काहीच नाही लावलं तुम्ही, ती बरोबर होती की नाही बरं थोड्या दिवसांनी बरी का, तर आपल्या शरीरामध्ये संरक्षण यंत्रणा एक कार्यरत आहे. ती सगळं जसं आपल्या भारतामध्ये म्हणा कुठल्याही देशामध्ये सुरक्षा व्यवस्था असते तशीच आपल्या शरीरामध्ये पण आहे. म्हणजे आपल्याला बघा घशामध्ये आपल्याला गिळायला येणं वगैरे असं म्हणतो, इथे हे टॉन्सिल्स वगैरे आहेत, हे जे आहेत ते संरक्षक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. आज जाताना त्याला लढतात आणि जेव्हा त्यांचा परिणाम ह्याच्यावर होतो तेव्हा त्यांना सूज येते ना आपल्याला गिळायला येते, मग लगेच हळद मिठाचं पाणी घेऊन गुळण्या करून टाकायचं. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये संरक्षण यंत्रणा मग ती ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी कसं, मग साप समोर बघितलं ना घाबरतो आपण, मग घाबरल्यामुळे काय होतं, डोळ्यांच्या मार्फत मन बघतो आणि मन लगेच मेंदूकडे पाठवतो, अरे बापरे हे असं काहीतरी दिसलं, फोटो काढून पाठवतो तिकडं. मग मेंदू म्हणतो हे काय आहे बरं, मग ते सुप्त मनाकडे पाठवतं, हे काय आहे, मग सुप्त मन सांगतं अरे हा असंच पहिला बघितला होता, तो विषारी साप आहे, तो चावला का मृत्यू होऊ शकतो. बर, मग परत तो विचारतो मग ह्याला आपण काय उपाय केला होता पूर्वी. मग सुप्त मन जे आहे साठवून केलं स्टोरेज मधलं ते काय सांगते की आपण मोठा दगड घेतला होता आणि त्याच्यावरती टाकला होता, तो मेला होता. आता बघतो आपण मोठा दगड इथं नाही, मग आता काय करायचं, पुन्हा विचारणा करतो मेंदू आपल्या सुप्त मनाला, आता काय करायचं, इथं कुठे दगड दिसत नाही, मग तो सांगतो मग पळ, मग तेव्हा पळून जायचंय. मग मेंदू काय करतो, हायपोथॅलॅमस म्हणून जो आपला आहे त्याला सांगतो की आता पळून जायला पाहिजे, तुमच्या कामाला लागा तुम्ही. मग हायपोथॅलॅमस आपल्यामध्ये पिट्युटरी जी ग्रंथी असते तिला आज्ञा देतो. पिट्युटरी ग्रंथी आपल्या शरीरामध्ये ऍड्रिनल नावाची किडनीच्या वर छोटीशी ग्रंथी असते तिला आज्ञा देते आणि मग ही ऍड्रिनल ग्रंथी काय करते, आपले स्त्राव तयार करते आणि ती शरीरामध्ये सोडते. आणि मग शरीरामधलं की काय होतं की सगळ्या त्वचेकडचं, हाताचं, पायाचं म्हणजे सगळं पचनक्रियेकडचं रक्त कमी केलं जातं. पळायचंही ना, मग पायाकडे वाढवलं जातं, मग पाय पळायला. पायाला पळायचं म्हटलं तर एनर्जी पाहिजे, मग ती एनर्जी घेण्यासाठी मग ऑक्सिजन पाहिजे, मग श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, फुफ्फुसाची गती वाढते, आपलं म्हणजे असं सगळं हे होतं. मग तेव्हा जी गेली निघून परत कधीतरी बसून तो साप आठवला पुन्हा आपल्या शरीरामध्ये तेच होत का, तेव्हाची सगळे मग शरीराला वाटतं अरे पुन्हा असं झालं वाटतं, चला संरक्षण तयार, मग पुन्हा ते बटन दाबलं जातं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये एखादा स्ट्रेस देणारी गोष्ट जर घडलेली असेल तर ती आपण साठवून ठेवतो आणि ती कधी कधी आपण एका असं ठिकाणी बसल्यानंतर ते आठवते, पुन्हा आपल्याला त्रास होतो. म्हणजे एखाद्या संघ आपलं भांडण झालेलं आहे तेव्हा आपल्याला खूप मानसिक त्रास झाला, खूप दिवसांनी ती आठवण आली तरी आपल्याला तेच त्रास होतात का, तर अशा पद्धतीने. म्हणून स्ट्रेस हा घ्यायचा नाही. त्याच्यामुळे काय होतं की कॉर्टिसॉल नावाचा एक जो अंतस्त्राव आहे तो जास्त प्रमाणात निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराच्या रक्ताभिसरण आणि फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला हृदयविकार म्हणा, बीपीचा त्रास म्हणा, मधुमेह म्हणा असे त्रास व्हायला लागतात. म्हणून ताणतणाव कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा योगाभ्यास उपयुक्त आहे. त्याच्या जोडीला तुम्ही विपश्यना, आनापानसती त्याचा अभ्यास करू शकता. तर मला वाटते फार वेळ तुमचा मी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने भरपूर म्हणजे मला स्वतःला याचे भरपूर फायदे मिळाले. तर तुम्ही सुद्धा म्हणजे हा नियमित योगाभ्यास करून, प्राणायामचा, श्वसनाचा अभ्यास करून आपलं आरोग्य चांगलं ठेवणं हे गरजेचं आहे. कारण आपण सगळे धावपळ करत असतो आणि एक वेळ अशी येते की सगळं आपल्याकडे असतं पण ते उपभोगण्यासाठी आपलं स्वतःचं आरोग्य नीट व्यवस्थित नसतं. म्हणजे दात होते तेव्हा चणे नव्हते आणि चणे आल्यानंतर दात नाही अशी अवस्था आपली होते. तर ती वेळ आपल्यावरती येऊ नये. वेळेतच आपण जागृत व्हावं आणि नियमित व्यायाम करा. कुठलाही चालेल, असं नाही की योगाभ्यासच केला पाहिजे. योगाभ्यासाने भरपूर त्याचे फायदे मिळतातच.
वेळ असेल तर तोही तुम्ही केलाच पाहिजे। आणि अशा पद्धतीने या आरोग्य दिनानिमित्त आपल्या या कार्यक्रमामध्ये एवढंच मी सांगते की म्हणजे आरोग्य हीच आपली संपत्ती। आरोग्य चांगलं असेल तर चांगलं, नाही तर जेवढं आपलं धन आहे ते उपभोगण्यासाठी आपलं शरीर जर व्यवस्थित नसेल तर त्याचा उपयोग काही नाही। म्हणून वेळेत जागृत होणं, आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं आणि नियमित योगाभ्यास करा, कुठलाही व्यायाम करा। आणि आपलं तथागत बुद्धांनी एवढं छान आपल्याला विपश्यना सारखी ध्यान पद्धती सांगितलेले, त्याच्यात थोडासा प्रकार 10 मिनिटांनी जरी आनापानसती जरी आपण केलं तर नक्कीच आपल्याला ताण तणाव दूर करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन, आता मुलांना कसं भ्रामरी प्राणायाम वगैरे त्याच्यामुळे काय होतं की त्याची व्हायब्रेशन निर्माण होतं आणि त्याच्यावर मन एकाग्र केल्यामुळे स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निर्णय शक्तीची बौद्धिक पातळी वाढायला आपल्याला उपयोग होतो। तर अशा पद्धतीने भरपूर ह्याच्यामध्ये करण्यासारखं आहे। तर ह्या म्हणजे असं म्हणजे माझं पण आयुष्यात होतं की इच्छा की आपण पण आयुष्यात आपण काहीतरी आपल्या समाजासाठी केलं पाहिजे। मी बाकीचं काही करू शकत नाही, पण जे हे मी ज्ञान घेतलेलं आहे, जे मला अनुभव आलेले मी समाजापर्यंत पोहोचू शकते। त्याच्यासाठी आपण जे ते झाल्यानंतर थोडंसं माझं पालीमध्ये जे मी डिप्लोमा करते तर त्याचं म्हणजे परीक्षेचे आहे तर ह्या एप्रिल एंड पर्यंत आहे। तर मे नंतर आपण लहान मुलांच्यासाठी आणि महिलांच्यासाठी सुद्धा, लहान मुलांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास आणि महिलांच्यासाठी प्राणायाम शिबिर, थोडेसे त्याच्यामध्ये काही हालचाली आणि ते सुद्धा आपण म्हणजे असं मोफत म्हणजे माझ्यातर्फे आपल्या विहाराला आपल्या म्हणून दान म्हणून मी हे म्हणजे असं दोन्ही शिबिर घेईल, छोट्या मुलांच्यासाठी आणि महिलांच्यासाठी। तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि मला कळवा फक्त मे महिन्यामध्ये। आता एवढं ह्याच्यामध्ये माझं थोडंसं अडचण आहे। तर अशा पद्धतीने स्वतः वेळ काढा, स्वतःसाठी काढा आणि मेन म्हणजे आपला विचार जो आहे की म्हणजे असं अर्धा तरी ग्लास माझा भरलेला असं पॉझिटिव्ह जर ॲटिट्यूड आपला ठेवला तर विनाकारण त्रास आपल्याला होणार नाही। आणि जागरूकपणे आहार वेळेवर घेणे, वेळेवर झोपणं, वेळेवर खाणं आणि स्वस्थ राहणं, मनामध्ये राग द्वेष वगैरे असं न येऊ देता आपल्या बुद्धाने सांगितल्याप्रमाणे चित्त आपलं शुद्ध ठेवणं। आपल्या बुद्धाने काय सांगितलेलं याच्यामध्ये आपल्याला की म्हणजे असं पापकृत्यापासून दूर राहा, कुशल कर्माचा साठा करा आणि चित्ताची शुद्धी करा। आणि हेच त्यांचं कसं आहे म्हणजे असं त्यांचं जे विचारसरणी आहे त्यांचं तत्वज्ञान आहे। तर ते आपल्या आचरणामध्ये आलं तर माझं तेच असतं की आता 100% आपण माणूस आहे, 100% आपण तेवढं करू शकत नाही, पण प्रयत्न मी नाट्य असतं की बुद्धाने सांगितलं त्यांच्यावर माझी फार श्रद्धा आहे। आणि एवढा माझा अभ्यास झालाय तेव्हा मला कळलं म्हणजे पूर्वी कसं वडील भजन म्हणायचे तेवढंच नुसतं बुद्धम शरणम गच्छामि एवढंच प्रार्थना म्हणणं, तेही प्रार्थनेचे अर्थ काही माहीत नव्हते, फक्त म्हणायचं कुठं जाईल तिथं आमच्या याच्यामध्ये म्हणा कार्यक्रमामध्ये, पण माहिती फार नसायचं। वडील शिकलेले नव्हते, भजनचं जेव्हा ते लिहायचे तेव्हा मलाच लिहायला लावायचे। आपल्या बुद्धांच्या वरती म्हणा, आंबेडकरांच्या वरती गीतं लिहायचे, आता ते एक्सपायर झाले 2014ला। तर अशा पद्धतीने फार माहिती नव्हती, पण मग PhDला जेव्हा मी गेले तेव्हा मी माझ्या मनामध्ये होतं की मी अभ्यास करत करत गेल्यानंतर मला हे जाणवलं तात्विक अभ्यास योगातला करताना की बुद्ध आणि दत्ता महर्षी पतंजली यांची बऱ्याच गोष्टीमध्ये साम्यता आहे। फक्त ईश्वर आणि आत्मा ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या गोष्टी ह्या एकसारखे। म्हणून मी पुढे अभ्यासाला एमएला वगैरे डेझर्टेशनला वगैरे विषय तसे घेत गेले की बौद्ध दर्शनातील आत्मा आणि योग दर्शनातील म्हणजे आत्मा आणि पुनर्जन्म यांची तौंडी आहे असं डेझर्टेशनला घेतलेलं। आणि त्यामुळेच मी PhDला सुद्धा बौद्ध दर्शनातील निर्वाण आणि योग दर्शनातील कैवल्य संकल्पना यांच्या सामाजिक सामंजस्याचे विश्लेषणात्मक अध्ययन असा PhDला विषय घेतला। आणि तेव्हा मी म्हणजे अभ्यास करत गेल्यानंतर मी खऱ्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांचे विचार म्हणजे मला समजायला लागले आणि असं वाटलं की किती 2500 वर्षापूर्वी त्यांनी एवढं शास्त्र शुद्ध म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे कुठेही त्यांनी आणि मी सांगितलंय म्हणून मला मोठेपणा द्या असं मी नाही, नुसतं मी मार्गदाता म्हणून सांगितले आणि प्रत्येक गोष्ट सायंटिफिक सांगितलेलं आहे त्यांनी। आणि तेवढं त्यांनी दिलेलं ज्ञान जे आहे म्हणून माझ्या मनामध्ये PhD झालं पण रुकून राहील। 20 वर्ष झाली मी योगामध्ये शिकते, त्यातलं भरपूर ज्ञान घेतलं, पण बुद्धांचं एवढं PhDचं तेवढा ठराविकच अभ्यास केला, त्यांचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि ही रुकरुक होती आणि नेमकं मुलगा माझा श्राम्य शिबिरमध्ये होता आणि तिथंच आपले पाली डिपार्टमेंटचे पुणे युनिव्हर्सिटीचे लेक्चर द्यायला आले होते आणि त्या सरांशी संपर्क झाला आणि तसं मी ऍडमिशन घेतलं आणि आता पालीमध्ये डिप्लोमा करते। तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की आपल्या समाजातल्या सगळ्या म्हणजे व्यक्तींचा सगळ्या दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले आणि मग त्याच्यासाठी कसं त्यांच्या मार्गाने म्हणून म्हणजे मग मी मुलांना म्हणत असते
की मी योग प्राध्यापक आहे, LLB झालेले, PhD होल्डर, डॉक्टरेट आहे, म्हणजे बाबांच्या सारखं मी फार काही एवढी मोठी नाही, पण निदान त्यांच्यातलं कुठंतरी त्यांच्या जवळ तरी पायाच्या जवळ तर जाण्याचा मी प्रयत्न केले. त्याच्यामुळे तुम्ही आणि याच्या पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामुळे माझी मुलगी इंजिनियर आहे, MBA झालेली आहे, चांगल्या ऑस्ट्रेलियन कंपनीमध्ये ती जॉबला आहे. एक मुलगी LLB झालेली आहे, LLM करते. मुलगा आता LLB झालाय, तो सुद्धा LLM करणार आहे. तर मग त्यांना योगाभ्यास पण करायला लागते. आणि मुलगा माझा सारखा विपश्यनाच्या ह्याच्यामध्ये शिबिराला सारखा अटेंड करत असं सेवक म्हणून 2-2 महिने तो सुट्टीमध्ये जाऊन राहतो तिथं. अशा पद्धतीने हे विचार जे आहे आपल्या मुलांच्या मनामध्ये रुजवणं, आपल्या आरोग्याविषयी पण जनजागृती ठेवणं आणि आपले आचार विचार चांगलं ठेवणं, हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्या खऱ्या अर्थाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहायला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने चिमुकले फार वेळ जर लवकर येऊन बसलेले तर त्यांना फार मी त्रास न देता मी म्हणजे असं तुम्हा सर्वांना या जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि तथागत गौतम बुद्धांच्या चरणी म्हणजे असं माझं हे म्हणजे तिसरं पुष्प म्हणजे अर्पण करते. आणि बाबांच्या जयंती निमित्त मला काहीतरी म्हणजे संधी मिळाली ह्याचा मला आतून खूप अभिमान वाटतो की आयुष्यात मला जे वाटायचं ते कुठेतरी माझी सुरुवात झाली असं वाटतंय. आणि आयोजक जे आपले आहेत त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभारी मानते. तुम्ही इथं सगळेजण शांत चित्ताने म्हणजे असं बसून जे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.